बऱ्याचशा केसेसमध्ये आरोपी गुन्हेगार आहे हे वकिलांना ऑलरेडी माहित असेल का? लोकांना एक सवय लागलेली आहे. आजच्या काळात तुमच्याकडे प्रत्येक जण जज झालेला आहे. कुठलेही प्रकरण असेल 2 दिवस 4 दिवस उड्या मारणार. स्वारगेट बलात्कार प्रकरण झालं आणि अशा सगळ्यात तुम्ही आरोपीचं वकीलपत्र घेतलं. तुम्ही त्याला आरोपी ठरवू. कुठेतरी पोलीस सुद्धा गुन्हेगार घडवतात. काय करायचं करून घे, कंप्लेंट करायचे कर. ती कस्टडी पोलिसांना मिळाली नाही. दत्ता गाडेला सुद्धा पोलिसांनी मारलं असताना. तुम्ही नेहमी कॉन्ट्रोवर्शियल केसेस घेता कारण की तुम्हाला नेहमी चर्चेत राहायचं. मी फॅमिली मॅटर मध्ये महिलांकडून केसेस घेत नाही. तो स्वतः आरोपीला भाकर खाऊ घालतो आणि वकिलाला नाव ठेवतो. मग अशा लोकांना मरुस्तर मारायला पाहिजे. जॉन अब्राहम सारख्या म्हणजे ज्या माणसानं असं बेडूक हातावर बेडूक वाढवलंय आणि तर डोकं तरी वाजवाय. मला बिग बॉसला जायचंय. तो मी फक्त धर्माने वकील आहे. माझं काम आहे त्याच्या विरोधात केस घेणे. काही नाही. गरिबी हे एक नाटक आहे. त्या फिर्यादी कुठं काय आता पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता म्हणूनच त्यांना सपोर्ट करतात. असं म्हणतात की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये आणि चढावी लागलीच तर वकिलापासून काही लपवू नये. पण अनेकदा ना मनात प्रश्न येतात की बऱ्याचशा केसेसमध्ये आरोपी गुन्हेगार आहे हे वकिलांना ऑलरेडी माहित असेल का? फक्त वकिली व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी किंवा केसेस जिंकण्यासाठी काही पुरावे नष्ट केले जात असतील का? आरोपींचं वकीलपत्र घेतल्यानंतर केस दरम्यान हा आरोपी गुन्हेगार आहे हे कळल्यावर वकील ती केस सोडत असतील का? किंवा प्रश्न वकिलीचा आहे म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंत खटले जात असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक असे वकील नक्कीच देऊ शकतात ज्यांनी काही चर्चित प्रकरणांमध्ये कोर्टात आरोपीची बाजू मांडली असेल. आणि त्यासाठी आज खरंय की नाहीवर आपल्यासोबत आहेत स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेचं वकीलपत्र घेणारे, वादविवादाशी जोडलं जाणारं नाव, मग ते पुण्यातलं बुधवारपेठ प्रकरण असो, सलमान खान प्रकरण असो, मनोज जरांगेंचे कायदेशीर सल्लागार असलेले आणि नुकतंच चंगळ्या बोले कुहू डायलॉग देत फेमस झालेल्या शुभम माळवेला नोटीस पाठवणारे असे ॲडव्होकेट वाजिद खान बेडकर. नमस्कार. खरंय की नाही आपल्या चॅनलचं नाव आहे आणि मला असं वाटतं की खरंय की नाही हे तुमचं प्रोफेशन आहे की आवड? आवड आहे. अच्छा. माझ्या व्यवसायावर खूप प्रेम आहे. जीवापाड प्रेम आहे. या प्रेमापोटी मी माझं शहर, आई वडील, घरदार सगळ्या गोष्टी सोडून इथं पुणेपर्यंत आलोय. जे माझे मित्र आहेत सगळं नाही का, तर बऱ्याच गोष्टी मी वकिलीसाठी सोडल्या आणि इथपर्यंत आलेलो आहे. आरोपीची बाजू मांडणं म्हणजे त्याची निर्दोष सुटका करणं किंवा मुक्तता करणं असं असतं का? साहजिक आहे. कोणीही आपल्याला केस देत असताना त्याला असं वाटतं की हा आम्हाला वकील निर्दोष सोडेल आणि वकिलाचाही पूर्ण प्रयत्न असायला पाहिजे की शेवटपर्यंत जिद्दीस लढून ती केस तडीस नेणे हा वकिलाचा हेतू असतो. मीही माझ्या जेवढ्या केसेस आतापर्यंत लढलेल्या आहेत त्या शेवटपर्यंत तडीस नेलेल्या आहेत. जिंकणं हारणं हा नशिबाचा भाग असतो. बरोबर. मग एखादं प्रकरण जेव्हा येतं त्यावेळेला त्याची निर्दोष सुटका करण्यासाठी किंवा मुक्तता करण्यासाठी एकीकडे संतापाची लाट उसळलेली असते, राग असतो, द्वेष असतो आणि अशा सगळ्यामध्ये वकील म्हणून त्याची सुटका करण्यासाठी त्याला पाठिंबा देताय किंवा त्याला पाठीशी घालतायत असं होतंय का? हो, बरेच वेळेस होतं ना. म्हणजे लोकांना एक सवय लागलेली आहे. आजच्या काळात तुमच्याकडे प्रत्येक जण जज झालेला आहे. मोबाईल आला की तो त्याच्यावर त्याचे कमेंट्स त्याला जे वाटतं ते योग्य पुरत असतो. एक अतिशय फेमस असं गाणं होतं की इस पापन को आज सजा देंगे हम मिलकर सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहिला पत्थर मारे. हे लोक विसरून जातात आणि लोकांना विसरायची एक सवय आहे. कुठलेही प्रकरण असेल 2 दिवस 4 दिवस उड्या मारणार, ते त्यांचे भावना व्यक्त करणार, तर ते त्यांचं काम करत असतात. टीकाकार आणि जोपर्यंत टीकाकार मजबूत नाही तोपर्यंत वकिली मजबूत मिळत नाही. अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता जेव्हा स्वारगेट बलात्कार प्रकरण झालं आणि अशा सगळ्यात तुम्ही आरोपीचं वकीलपत्र घेतलं. तुम्ही त्याला आरोपी ठरवू नका. त्याला आरोपी ठरवायचा अधिकार फक्त कोर्टाचा आहे. त्याने गुन्हा केला की नाही केला ते कोर्टाचं काम आहे. मी वकीलपत्र घेतानाही लोकांना हे सांगत आलोय आणि आजही हे सांगतो की जोपर्यंत कोर्ट त्याला आरोपी ठरवत नाही तोपर्यंत आपण त्याला आरोपी म्हणू शकत नाही. बरोबर. तुम्ही जेव्हा त्याचं वकीलपत्र घेतलं तेव्हा तुमच्या म्हणण्यानुसार दत्ता गाडे बरोबर आहे आणि पीडितेची जी बाजू आहे ती खोटी आहे असं साहजिक आहे. जेव्हा केस घेतली तर वकिलाला आपलाच आरोपी योग्य वाटतो आणि समोरचा अयोग्य वाटतो. जेव्हा दत्ता गाडे प्रकरणावर तुम्ही हात घातला त्यावेळेला तुम्हाला हे माहिती असेल की आधी दत्ता गाडेवरती अनेक आरोप आहेत किंवा गुन्हे दाखल आहेत. म्हणजे एकंदरीतच दत्ता गाडेचं जर आपण पास्ट बघितला तर तो खूप जास्त क्लिअर नाहीये. मग असे गुन्हे ऑलरेडी त्याच्यावरती असताना पुन्हा एकदा त्याच्याकडून चूक होणं आणि पुन्हा एकदा त्याला सपोर्ट करणं हे कितपत योग्य आहे? त्याचा पास्ट क्लिअर नाही आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण त्याच्यावर ज्या काही केसेस दाखल आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत. याशिवाय त्याच्या केसेसमध्ये त्याला शिक्षा झालेली नाहीये.
जर शिक्षा आणि ज्या काही केसेस आहेत त्या चोरीच्या आहेत, बलात्काराच्या केसेस नाही आहेत की त्याने एखाद्या महिलेवर बलात्कार केलेला आहे. आणि एक उदाहरण देतो तुम्हाला मी, त्याच्यामध्ये ज्या काही त्याच्यावर केसेस दाखल आहेत, एक केसमध्ये तर काय केलं गेलं की त्याचं नाव टाकण्याऐवजी पोलिसांनी त्याच्या बापाचंच नाव टाकलंय. म्हणजे शिरूरमधली ही केस आहे 2020 ची. तर विचार करा, पोलीसवाले अशा चुका करतात. दुसरी गोष्ट, एखाद्यावर एखादी केस दाखल झाली की पोलीस स्वतः आरोपीला गुन्हेगार बनवत असतात, घडवत असतात. जे गुन्हे दाखल होतात त्यामध्ये आज शिक्षेचं प्रमाण किती आहे, त्यामुळे तो हॅबिच्युअल आहे किंवा तो गुन्हेगार आहे हे सांगताच येणार नाही जोपर्यंत त्याच्यावरच्या केसेस सिद्ध होत नाही. एकाही केसमध्ये तर आतापर्यंत शिक्षा झालेली नाही. पण मग आतापर्यंत त्याच्यावरच्या सगळ्या केसेस सिद्ध न होण्यामागे पण कोणाचा तरी हात असू शकतो का आणि पाठबळ असू शकतं का? पोलीस यंत्रणा, आरोपी त्यांनी केलाय तर त्यांनी सिद्ध करायला पाहिजे, त्या केसेस चालवायला पाहिजेत, चार्जशीटमध्ये चुका नसायला पाहिजेत, व्यवस्थित पुरावे जे काही असेल एव्हिडन्स जमा करायला पाहिजेत. पोलिस 2-4 कागद खरडतात आणि उचलतात आणि कोर्टात टाकून देतात. मग तो बघू आणि आरोपी बघू आणि कोर्ट बघू. बऱ्याचदा असं होतं की नॉर्मल केसेस जे असतात त्यांचा निकाल तर आपण म्हणतो की एकदा कोर्टात केस गेली की बापरे कधी निकाल लागेल माहिती नाही, पण अशा केसेस ज्यांना ऑलरेडी समाजाने डोक्यावर उचलून धरलंय किंवा जे सेन्सिटिव्ह आहेत, ज्यांच्याशी खूप इमोशन्स समाजाचे जोडले गेलेत आणि असं वाटतं की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी, अशा केसेसचा सुद्धा निकाल लवकर लागत नाही. आता इतके महिने होऊन गेले आणि ते प्रकरण कुठेतरी मागे पडत चाललंय तरी पण अजून ती केस सुरूच आहे. या सगळ्या मागचे काय कारण आहेत? शासनाने, न्याय यंत्रणेने फास्ट ट्रॅक नावाची एक गोष्ट अशामुळे जन्माला घातली, परंतु ती फास्ट ट्रॅक योजना आज स्लो झालेली आहे. आणि या फास्ट ट्रॅक योजनेमध्येच मला वाटतं गाडींचं प्रकरण सुद्धा आहे. येस, तसा अर्ज आलेला आहे. गाडीचं प्रकरण हे फास्ट ट्रॅक वर चालवावं असं कोर्टासमोर अर्ज आलेला आहे. त्यावर जज जे काय असेल ते आदेश करतील. काय म्हणजे ही सगळी प्रोसेस स्लो होण्यामागची कारण काय वाटत? का इतका वेळ लागतो आणि का असं निकाल? बऱ्याच वेळेस शासन, न्याय यंत्रणा जे सांगते की फास्ट ट्रॅक चालवायचं आहे त्यासाठी अपुरी वकिली योजना, म्हणजे सरकारी वकील कमी आहेत किंवा जजेसची संख्या कमी आहेत, बरेच शासकीय यंत्रणेच्या गोष्टी आहेत त्या कमी आहे. शासनाने त्या जर लवकर पुरवल्या तर प्रत्येक केस ही फास्ट ट्रॅक चालेल. मग आता सध्या या प्रकरणामध्ये कुठे अडथळा येतो नेमकी की त्याचा निकालापर्यंत? नाही, अडथळा तर कुठेच येत नाहीये. पोलिसांनी चार्जशीट सुद्धा वेळेवर दाखल केलेली आहे. आमचंही जे काम आहे ते चालू आहे, त्यामुळे ती केस सध्या कुठेही स्लो नाहीये. जसं आपण बोललो की दत्ता गाडेला ऑलरेडी पार्श्वभूमी आहे जी गुन्हेगारीची आहे आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यावरच्या त्या केसेस अजूनपर्यंत सिद्ध झालेल्या नसल्या तरी पण कंप्लेंट्स इतक्या आल्यात म्हणजे कुठेतरी तर पाणी मुरत असणार, कारण की इतक्या कंप्लेंट्स अचानकपणे येणं, त्याचे निकाल न लागणं आणि अशा सगळ्यामध्ये मग त्याच्या घरच्यांना त्रास होतोय म्हणून एकीकडे तुमचं त्याच्या भावाला असेल किंवा फॅमिलीला समर्थन देणं, या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? त्याच्या विरोधात ज्या कंप्लेंट आल्यात त्या फिर्यादी कुठं गायब आहेत? आज कोर्टात जेव्हा आम्ही प्रकरण लढतो, खालच्या प्रकार सुद्धा मीच वकील आहे त्याचा, तर जेव्हा खाली जाऊन आम्ही केसेस लढतो त्या फिर्यादी गायब असतात. त्यांना बोलावं लागतं, समज काढावं लागतं, अर्ज द्यावा लागतो. कुठं चालवत आहेत त्या? समजा एखाद्यावर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल तर ती केस आपली फास्ट चालवेल ना. पोलीस यंत्रणा ज्या प्रकारे काम करते त्यानुसार त्याच्यावर केसेस दाखल झालेले आहेत, हे मी सांगेन. मग पुणे आणि पोलीस यंत्रणा याविषयी तुमचं काय मत आहे? पुणे नाही, महाराष्ट्राचीच पोलिसांनी एकदा विचार करायला पाहिजे की तपास कसा करायला पाहिजे, किती लवकर करायला पाहिजे. एखाद्यावर केस टाकताना ती सिद्धच व्हायला पाहिजे. जर एखाद्या पोलिसाने खोटी केस टाकली तर त्याच्यावर गुन्हा का दाखल करत नाही शासन? जर असं होत असेल तर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल. पोलीस यंत्रणा जी आहे, ज्या प्रकारे गुन्हे दाखल करतात त्यामधून सुटण्याचं प्रमाण जास्त आहे. का सुटतात मग? कारण काय करतात की कुठेतरी पोलीस सुद्धा गुन्हेगार घडवत आहेत. गुन्हेगार जेव्हा येतात तेव्हा त्यांना माहिती असतं की आपण कोणताही गुन्हा केला आणि तो कुठल्याही लेवलवरती गेला तरी पण वकील आहेत ना आपल्याला वाचवायला. म्हणजे कधी कधी तर ओपनली ते धमक्या येतात, हा काय करायचं करून घे, कंप्लेंट करायची कर, जा धमकी द्यायची जा दे, कोणाला मी तुला कोर्टात बघून घेईल. मग अशा प्रकारच्या आरोपींना जेव्हा वकील सपोर्ट करतात किंवा त्यांचं वकीलपत्र घेतात आणि त्यांच्या बाजूने उभे राहतात, त्यांच्यामुळे इतर गुन्हेगारांचा पण जो चेव आहे तो आणखी वाढतो का किंवा त्यांच्यामध्ये आणखी हिंमत येते का की आपण काही केलं तरी आपलं कोणी कधी काही बिघडू नाही शकत? सपोर्ट हा जो शब्द तुम्ही वापरला, आज कुठलाही वकील आपला कामधंदा घरदार सोडून एखाद्याच्या पाठीमागं तो लय मोठा भाई हो, डॉन हो, मी तुला सपोर्ट करतो असं म्हणत नाही. त्याचं प्रकरण वकिलाकडे आलेलं असतं आणि वकील हा करण्यासारखा असतो. म्हणजे त्याचं काम आहे की त्याचा जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणे. आपली न्याय यंत्रणा काय सांगते की 100 आरोपी सुटले तरी चालेल, परंतु एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. याच देशाने, ह्याच घटनेने कसाब सारख्या नीच माणसाला वकील दिला होता. अफजल गुरुला वकील देण्यात आलं होतं. का?
कारण आपली न्याय यंत्रणा काय करते की ती पूर्ण न्याय जी प्रोसिडिंग आहे ती पार पाडते. आरोपीचा वकील हा बचाव म्हणजे दुवा असतो. त्याचं काम काय असतं की ती घटना, ती केस कशी घडली, काय घडली, नाही घडली, ती जज पर्यंत नेणे आणि जजला ती बाब सांगणे. जर आरोपींना वकीलच मिळणार नाही तर मध्यंतरी मुंबईला एक एन्काउंटर झालं होतं. आज कोर्टाने, शासनाने पोलिसांवर ताशेरे ओढलेत. पोलिसांना रिझाईन करावं लागलेलं आहे, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. एन्काउंटर फेक आहे नाहीये याच्यावर चर्चा झाली. मग अशा प्रकारे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये शिक्षा द्यायची ना त्यांना. अशा गोष्टी होऊ नये म्हणून माझ्यासारख्या वकिलांनी आरोपींचं वकीलपत्र घेतलं पाहिजे. दत्ता गाडे प्रकरणामध्ये पोलिसांनी दत्ता गाडेची पोलीस कस्टडी जी आहे ती परत मागितली होती, याविषयी तुमचं काय मत आहे? आरोपीला जेव्हा कोर्टाने जेलमध्ये पाठवलं, जेलमध्ये पाठवल्यानंतर चार्जशीटच्या पूर्वी पोलिसांना दत्ता गाडे परत हवा होता, त्याची परत कस्टडी त्यांना पाहिजे होती. परंतु 2 वेळेस पोलिसांनी आर्ग्युमेंट करून सुद्धा ती कस्टडी पोलिसांना मिळाली नाही, ती फेटाळून लावण्यात आली. कारण कोर्टाला जाणवलं असेल की गरज नाही म्हणून. आणि तुम्हालाही असं वाटतं की खरंच कदाचित या गोष्टीची गरज नव्हती की पोलिसांनी याचं पण एन्काउंटर होऊ शकत होतं. दत्ता गाडेला बाहेर काढून मारलं पण असतं, दत्ता गाडेला सुद्धा पोलिसांनी मारलं असतं ना. तर साहजिक आहे, एक असेल, बरीच कारणे आहेत आणि गरजही नव्हती. तपास योग्य झालेला होता, पूर्ण झाला होता, संपलं. त्यामुळे एन्काउंटर करणं पोलिसांसाठी खरंच एवढं इझी आहे? बऱ्याच वेळेस दिसून येतं. आताच मुंबईला जे एन्काउंटर झालं किंवा बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे. IPS ऋषी सावंतचं जे रेप प्रकरण होतं त्याच्याशी पण तुमचं नाव जोडलं गेलं. त्या केसमध्ये फर्स्ट रिमांडला मिस होतो. म्हणजे ते प्रकरण पहिल्यांदा माझ्याकडे आलेलं होतं आणि ते पुण्यातलं एक खूप रेपशी निगडीत मोठं प्रकरण होतं. या सगळ्यासोबत सोशल मीडियावरती जेव्हा आपण जातो तेव्हा मला असं वाटतं की बरेचसे विषय असतात, बरीचशी लोक असतात जी अचानक फेम मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये चंगळ्या बोले कुहू हे प्रकरण आहे. बरं, चंगळ्या बोले कुहू प्रकरणामध्ये शुभम माळवेला पण तुम्ही कोणत्या तरी कारणासाठी नोटीस दिली आहे, हे सगळं नेमकं प्रकरण काय? चंगळ्या बोले कुहू हा गरीब आहे, गरीब घरचा मुलगा आहे, ते मला मान्य आहे. मी आजपर्यंत कधीही कुठल्याही गरीबाच्या पोटावर लाथ मारलेली नाही. इवन दो मी गरिबांना नेहमी सहकार्य करत आलो आहे. परंतु या कुहूने एका महिलेच्या विरोधात अपशब्द वापरले, त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळं त्या महिलेच्या वतीने मी या कुहूला, चिंगळ्या बोले कुहूला नोटीस पाठवली. आता बरेच गरीब लोक आहेत, अरे तुला गरिबांचा असा आहे, तू तसा आहे, असं पोलका असतो. सोशल मीडियावर मला कॉमेंट करतात. मला त्यांना हेच सांगायचंय की चेंगळ्या बोले कुहूने महिलेच्या बाबतीत काय केलं ते दिसत नाही तुम्हाला? म्हणजे एखाद्या महिलेविषयी अपशब्द वापरायचे आणि परत तुम्हीच बोलायचं. मी आता दत्ता गाडीची केस घेतली तर त्यावेळेस लोकांना महिलेचा हे आला की बाबा महिलेच्या बाजूने असं करतोय. आता चेंगळ्या बोले कुहू प्रकरणात महिलेची बाजू का घेत नाही? बरं, तुम्ही जेव्हा कौटुंबिक केसेस घेता त्यावेळेला तुमचं असं स्टेटमेंट आहे की तुम्ही पुरुषांच्या बाजूनच लढता कारण तुम्ही महिलांच्या बाजूने लढत नाही. मग चंगळ्या बोले कुहू मध्ये एका महिलेवरती जेव्हा आता या सगळ्या गोष्टी होतात, या केसकडे तुम्ही कसं बघता? चेंगळ्या बोले कुहूने जे केले ती कौटुंबिक केस नाही, ती महिलेच्या विरोधात वापरले गेलेले अपशब्द आहेत. मी सांगितलं की मी फॅमिली मॅटरमध्ये महिलांकडून केसेस घेत नाही, कारण त्याची 3 कारण आहेत. पहिला, महिला ह्या भावनिक असतात. त्यांची केस लढताना जसं पुरुष फ्रीडम देतात की सर तुम्ही आमची केस लढा, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा. महिला कन्फ्युज असतात, मला नांदेड जायचंय का, नाही जायचंय का, नाही असंच आहे का, माझं तसंच आहे का, किंवा सासूचं पण नाव टाकायचंय, सासाचं नाव टाकायचंय. म्हणजे आरोपी, माझं काय म्हणणं असतं की फॅमिली मॅटरमध्ये नवऱ्याने गुन्हा केलाय ना, नवऱ्याचीच कंप्लेंट करायची. नाही आम्हाला ह्याचं पण नाव टाकायचंय, आम्हाला त्याचं नाव टाकायचंय. म्हणजे आजच्या काळात तर अतिशयोक्ती एवढी झालीत की घरातील कुत्रे आणि मांजरे यांचीच नावं उरतात टाकायची. पुरुषांच्या बाजूने असं कधी होत नाही? पुरुष जास्तीत जास्त फ्रीडम देतात, फीसला सुद्धा टेन्शन घेत नाहीत, त्यांचं रड गाणं नसतं. परंतु महिलांचं काय असतं की त्यांची मानसिकताही असते, नाही सर मला याचंही नाव टाकायचंय, मला त्याचंही नाव टाकायचंय, मला असं आहे तसं आहे. त्या भावनिक असतात. त्यामुळे मी शक्यतो महिलांच्या केसेस टाळतो. मग आता चंगळ्या बोले कुहू प्रकरण कुठपर्यंत आलंय आणि या सगळ्याचा शेवट कुठे होणार आहे? शेवट तर कोर्टातच होईल. आता आम्ही डेफेमेशनची नोटीस पाठवलेली आहे, पोलीस कंप्लेंट ही आम्ही केलेली आहे. जर पोलिसांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली तर आम्ही या 7 दिवसात त्याच्या विरोधात कोर्टात खासगी प्रकरण दाखल करणार. तुमचं असं म्हणणं होतं की चंगळ्या बोले कुहू हा डायलॉग पण त्याचा स्वतःचा नाहीये? येस, इट इज ट्रू आहे. तो त्याचा डायलॉग नाहीये. आणि या बाबतीत विजय शिंदे ह्या व्यक्तीने जे काही आयडी बनवलेला आहे, त्याच्याकडे आयडी आहे, डायलॉग आहे, याच्या बाबतीत त्याने कायदेशीर कारवाई सुरू केलेली. बरं, काही लोकांचं असं मत आहे जे तुम्हाला ओळखतात की तुम्ही नेहमी कॉन्ट्रोव्हर्शियल केसेस घेता कारण की तुम्हाला नेहमी चर्चेत राहायचंय. कितपत सत्यता आहे?
खरंय, मी खोटं का बोलू? यस, समजा 8 दिवस पेपरला नाव नाही आलं तर माझे हात असे थरथर होतात. गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. जर बोलणं होत असेल, राजकीय लोक जर स्टंट करत असतील, बोलत असतील, वादविवाद करत असतील, तर आम्ही का नाही करायचे? दुसरी गोष्ट, फक्त शांततेने जीवन का जगायचं? कारण शांततेने जीवन जगत असताना लोक जगू देत नाही एखादी केस घेत असताना. मग माझ्यासारखा नगाट माणूस जन्माला येतो आणि असं केलं तर लोक नादी लागत नाही. पण मग असं सगळं करताना तुम्हाला एखाद्या वेळेला जर कळलं की आपण केस लढवतोय आणि खरंच या माणसाची चूक आहे किंवा हा गुन्हेगार आहे, तरी पण तुम्ही त्याची बाजू घेऊन कोर्टात लढणार का? आज देव तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला अन्न देतोय जेवणासाठी, माझ्यासारख्या वाईट माणसाला अन्न देतोय जेवणासाठी. तो भेदभाव करत नाही, मग मी वकील म्हणून का भेदभाव करू? शेवटपर्यंत ती केस तडीच नेणे हे माझं कर्तव्य असतं. भलेही तो मला माहित झाला की तो आरोपी आहे नाहीये, तरी शेवट करणं हे माझं काम आहे. त्यासाठी मी त्याच्याकडून पैसे घेतलेले असतात. पण ऍट दी एंड वकील म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्ही एक समाजाचा पण भाग आहात. तुम्हाला माहितीये की एखादी गोष्ट बरोबर आहे, एखादी गोष्ट चूक आहे. जी बरोबर गोष्ट आहे त्या गोष्टीला न्याय मिळावा म्हणून न्यायालय असतं आणि त्यासाठी वकील असतात. हा समाजच त्याला खायला अन्न देतोय. तुम्ही जेलमध्ये तुम्ही जे टॅक्स पे करतात त्यामुळे जेलमध्ये त्यांची भाकर जाते. तुम्ही शासनाला सांगा ना की आमच्या पैशातलं टॅक्स तिथे देऊ नका. जे तुम्ही समाज म्हणतात ना, समाज त्या आरोपींना अन्न पुरवतो, रोटी पुरवतो, भाकर पुरवतो. जे आज कॉमेंट म्हणतात ना, दत्ता गाडेची आरोपीची बाजू घेतली आणि केस लढतोय. अरे येड्या, तुझ्या टॅक्स मधले पैसे तिथे जात आहेत येरवडा जेलमध्ये. तुम्ही शासनाला स्पेशल सांगा की आमचा टॅक्सचा हिस्सा जेलला पाठवू नका, सगळे आरोपी असेच मरून जातील. सामान्य माणसाला ही खूप खटकणारी गोष्ट आहे पण की जर एखादी गोष्ट त्याच्यावरती न्याय मिळावा म्हणून कोर्टाच्या इतक्या खेटा मारल्या जात असेल आणि शेवटचं एक होप म्हणून जर कोर्ट कडे बघितलं जात असेल, तर मग वकिलांनी हा मुद्दा उठवायला नको का किंवा हा स्टँड घ्यायला नको का की ऍटलिस्ट या केसमध्ये जोपर्यंत आम्हाला खरं कळत नाही की आमचा आरोपी हाच गुन्हेगार आहे तोपर्यंतच आम्ही ही केस लढू, त्याच्यानंतर आम्ही ती केस मागे घेऊ शकतो. मला असं वाटतं की हे अफर्मेशन असावं की ज्या वेळेला तुम्हालाही वाटेल ही केस मी नाही लढवणार तर तुम्ही हे मागे घेऊ शकता. नाही, एक वकील शेवटपर्यंत लढायला पाहिजे. एक वकील शेवटपर्यंत लढतो आणि वकिलानं कधीही जी ही केस घेतली ती शेवटपर्यंत लढायला पाहिजे. भलेही माहीत झाला तो आरोपी खोटा आहे किंवा त्यानं गुन्हा केलेला आहे, वकिलाचं काम आहे की शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत त्याची बाजू मांडायला पाहिजे. तो आरोपी गुन्हेगार हो, तरी शेवटपर्यंत त्याने ती केस लढायला पाहिजे. कारण का? त्याचं ते कर्तव्य आहे. जो वकील आपल्या कर्तव्यापासून लांब झाला तो काही कामाचा. मग हे असं होत नाही का की एखादी आई जी असते ती मुलांनी चूक केली म्हणून त्याला कानाखाली मारण्याऐवजी दुसऱ्यांनाच बोलत राहते, कारण तो तिचा मुलगा असतो तर ती त्याची बाजू धरून ठेवते आणि मग तो पुढे जाऊन पुन्हा गुन्हेगारी मार्गाला वळतो आणि मग तेव्हा त्याला असं वाटतं की आईनी जर लहानपणी मला मारलं असतं तर मी कदाचित एवढं मोठं पाऊल उचललं. तुम्ही आई शब्द वापरला त्यामुळे मी सांगेल की कितना नटखट था घनश्याम, तंग था सारा गोकुल धाम, मगर यशोदा कहती थी झूठे हे लोक तमाम. बरोबर आहे, आरोपी हा वकिलासाठी वकील आरोपीची आईच असतो. आम्हाला त्याच दृष्टिकोनातून बघावं लागतं आणि केस लढावी लागते. हेच आरोपी पुढे जाऊन मोठमोठे आणखी गुन्हे करतात कारण त्यांना माहिती असतं की आपण एखादी गोष्ट केली, आपण त्याच्यातनं सुटतोय आणि मग त्याच्यामुळे आपल्या देशाची कुठेतरी अधोगती होतीये. याला जनता जबाबदार आहेत, तुम्ही लोक जबाबदार आहात. मी आत्ता सांगितलंय तुम्हाला, तुम्ही शासनाला स्पेशल पत्र लिहा, सरकारकडे जा, सरकारला सांगा की आमच्या टॅक्स मधून, म्हणजे प्रत्येकाच्या टॅक्स मधून एक हिस्सा, एक वाटा जेलच्या आरोपीच्या भाजी भाकरवर खर्च होतो. तुम्ही शासनाला सांगा की ते बंद करा, आपोआप गुन्हेगारी थांबेल. हे एवढं सोपं आहे? हा, मग तोपर्यंत बोलायचं नाही लोकांनी. तो स्वतः आरोपीला भाकर खाऊ घालतो आणि वकिलाला नाव ठेवतो. मग अशा लोकांना मरुस्तर मारायला पाहिजे. म्हणजे सोशल मीडियाचा विषय निघालाय म्हणून सूरज चव्हाण, त्याच्याशी मैत्री किंवा त्याच्याशी तुमचं असलेलं एक जोडलं गेलेलं नाव, काय प्रकरण आहे? सूरज चव्हाण हा माझा आज अतिशय चांगला जवळचा मित्र आहे. आम्ही आज भेटतो, परंतु त्याचा एक चित्रपट आला होता राजा राणी आणि त्याच्यामध्ये एक चुकीचा संदेश जात होता. तर त्या चित्रपटाच्या विरोधात माझ्याकडे केस आली. मग ते आम्ही प्रकरण दाखल केलं. दाखल केल्यानंतर मग कुठेतरी चित्रपटातील जे दिग्दर्शक, ऍक्टर सगळ्यांनाही जाणीव झाली की या वकिलाचं म्हणणं बरोबर आहे आणि कुठेतरी एक गरीब पोरगा आणि मराठी माणूस पुढे जावा म्हणून मग आम्ही त्याने एक्सप्लेन केलं की सेकंड पार्ट काढणार आणि त्यामध्ये सगळ्या बाबी स्पष्ट करणार. त्यामुळे सूरज चव्हाण आज माझा चांगला मित्र आहे. मुळशी पॅटर्न मधला जो वकील आहे, आम्ही असं ऐकलंय की ते तुमच्यावर आधारित सगळं स्टोरी आहे, कितपत सत्यता आहे? सगळी स्टोरी माझ्यावर नाहीये,
पण वकिलाचं काही पार्ट काही भाग माझ्यावर आधारित आहे हे म्हणणं बरोबर आहे. काही संवाद असतील, डायलॉग असतील किंवा मी ज्या प्रकारचे केसेस लढले असतील त्या आहेत. त्यामध्ये जो तशा प्रकारची बाजू म्हणजे मी आरोपींची जी बाजू मांडतो, म्हणजे मी ज्या प्रकारे काम करतो, टू व्हीलर फिरणं असो किंवा लुक असो किंवा स्टाईल असेल किंवा जे काही असेल पोर्शन, तर असं म्हणलं जातं की तो पाठ माझ्यावर आधारित आहे. बाजीराव मस्तानी चित्रपट प्रकरण किंवा नथुराम गोडसे, देशभक्त नथुराम गोडसे तर आज पण तुमच्यामुळे बॅन आहे असं आम्ही ऐकतोय. येस, देशभक्त नथुराम गोडसे हा चित्रपट जो आहे त्याच्यामुळे समाजात वादविवाद होऊ शकतो, तंटा होऊ शकतो, महाराष्ट्रातील संपत्तीचे नुकसान होऊ शकते. म्हणून आम्ही पुणे कोर्टात प्रकरण दाखल केलं. प्रकरण दाखल केल्यानंतर या प्रकरणामध्ये कोर्टाला गांभीर्य जाणवलं आणि कोर्टाने तो चित्रपट बॅन केला. बरोबर. जॉन अब्राहम असेल किंवा सत्यमेव जयते ही मूवी असेल, यांच्याशी वादविवाद प्रकरणामध्ये तुमचं नाव येण्याचं सत्यमेव जयते पार्ट 1 आणि पार्ट 2 जर ह्या चित्रपटाची पोस्टर आजही बघितली आपण तर चित्रपटावर जो तिरंगा आहे तो जळालेला आहे. म्हणजे तिरंगा जळत आहे त्यांनी हे दाखवलं. आणि हे राष्ट्रध्वजाचा जो कायदा आहे त्यानुसार हा गुन्हा आहे, हा देशाचा अवमान आहे, म्हणून आम्ही ते प्रकरण दाखल केलं होतं. आणि अतिशय म्हणजे जॉन अब्राहम सारख्या म्हणजे ज्या माणसानं असं बेडूक हातावर बेडूक वाढवलंय त्यांनी तर डोकं तरी हे करायला पाहिजे, वापरायला पाहिजे की देशाचा फ्लॅग जाळतोय, म्हणून आम्ही ते प्रकरण दाखल केलं होतं. जॉली LLB पार्ट, जॉली LLB जो चित्रपट आहे त्याचा पहिला, सेकंड, आता थर्ड पण येतोय. तर पहिला जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये ज्या प्रकारे जजेसला दाखवले, वकिलाला दाखवले, ते कोर्टाचा अवमान होता आणि ही बाब गंभीर आहे, वकिलांच्या इमेजला तडा जाणारी आहे. म्हणून जो पहिला पार्ट आहे त्याच्यावर मी प्रकरण दाखल केलं होतं. त्यामध्ये मला यश मिळालं नाही. परंतु सेकंड पार्ट जो आम्ही दाखल केला मग त्यामध्ये कोर्टाने ते प्रकरण ऍडमिट करून घेतल्या. यस. आणि जो निश्चित तिसरा पार्ट येतोय त्याच्या विरोधात सुद्धा मी सध्या कंप्लेंट केलेले आहेत, नोटीस पाठवलेली आहे आणि मी निश्चितच त्या चित्रपटाच्या विरोधात प्रकरण दाखल करणार. मनोज जरांगेंचे कायदेशीर सल्लागार म्हणून जेव्हा तुम्ही आता म्हटलात की माझी हीच आवड किंवा मी इकडे जाणार, राजकारणामध्ये जर तुम्हाला कधी चान्स मिळाला तर मग तुम्ही जाणार? नाही, कधीच नाही. मी आजही आपल्या खरंय की नाही याच्यामधून सांगेल की खरंय, मी राजकारणात जाणार नाही. कारण राजकारण हा माझा पिंड नाहीये. मला वकिली पेशा खूप आवडतो. भविष्यात आपल्या देशात जे आहेत लहान मुलं, शालेय जीवनापासून मुलांना वकिली हा विषय असावा, त्यासाठी मी लॉ स्कूल आणि क्लासेस चालू करणार आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांचा माझा परिचय 2012 नंतर पासूनचा आहे. अहमदनगर, जे आता अहिल्यानगर म्हटलं जातं, त्या न्यायालयात कोपर्डीचे जे आरोपी होते त्यांच्यावर जरांगे पाटलांच्या माणसांनी हमला केला असं म्हटलं जायचं. तर ती केस मी आणि माझे मित्र ऍडव्होकेट गणेश मस्के आम्ही दोघांनी ती केस लढली होती. आज सुद्धा पाटलांसाठी आम्ही वेळोवेळी काम करतो. पाटलांवर जेव्हा आरोप करण्यात आलेले होते तर पाटलांच्या आरोपाच्या बचावाच्या याच्या बाबतीत आम्हीच प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. मी जरांगे पाटलांसाठी पूर्वीही काम करायचो, आत्ताही करणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी मनोज जरांगे पाटलांसोबत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी माझी पर्सनली मागणी आहे. नगर कोर्टाचा आता विषय निघालाच आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीही तुम्ही एक याचिका नगर कोर्टात मी ती दाखल केली होती आणि कोर्टाने ती ऍडमिट सुद्धा करून घेतली होती. पेपरला बातम्या सुद्धा त्या बाबतीत आलेल्या होत्या. कोणी असो, एवढंच कशा नरेंद्र मोदीच्या सुद्धा आम्ही खडकीला प्रकरण ऍडमिट केलं होतं आणि ते प्रकरण चाललं देखील होतं. काय म्हणजे हे जे प्रकरण ऍडमिट झालं यावरून एक गोष्ट सिद्ध होते की देशाचा कायदा एवढा चांगला आहे की मुख्यमंत्री असो, सीएम असो, कोणी असो, आपली न्याय यंत्रणा ती दाखल करून घेते. पण त्यासाठी वकिलांनी पण सत्यतेने उभं राहणं गरजेचं आहे की सत्यता तुम्ही ठरवायची. पंकजा मुंडेंचं चिक्की घोटाळा प्रकरण, त्या चिक्की घोटाळ्यामध्ये जी चिक्की होती ती निकृष्ट दर्जाची होती, त्यामुळे काय काय लॉस झाला म्हणून आम्ही पंकजा मुंडेच्या विरोधात प्रकरण दाखल केलं होतं. कोर्टाने ते ऍडमिट पण करून घेतलं होतं. चिक्की घोटाळा प्रकरणामध्ये जे आम्ही केस दाखल केली होती खासगी, त्यामध्ये मी वकील होतो. आणि तुम्ही ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर आहात. पुण्यामध्ये ओवेसी आले होते आणि मला असं वाटतं की त्या सभेला पण तुमचा विरोध होता. हा तुमचा काय लेवल? पर्सनली माझा विरोध नव्हता. अकबरुद्दीन ओवेसी जेव्हा नवीन फॉर्म आले होते, फॉर्म मध्ये आलेले होते आणि पुण्यात त्यांची पहिली सभा होणार होती, तर त्या व्यक्तीला म्हणजे ज्याने त्यांच्या विरोधात केस दाखल केली होती त्याला ही सभा होऊ द्यायची नव्हती. मग त्याने मला वकील म्हणून लावला. मी मुसलमान असताना सुद्धा त्यांनी मला वकील लावला. आम्ही ते प्रकरण कोर्टात दाखल केलं, कोर्टाने ते ऍडमिट करून घेतलं आणि त्यांची सभा होण्यापर्यंत 6 वाजेपर्यंत कोर्टात ती केस चालू होती. तर मी वकील आहे, कोणी असो, समोर हिंदू असो, मुस्लिम असो, मी फक्त धर्माने वकील आहे. माझं काम आहे
त्याच्या विरोधात केस घेणे, मग तो अकबरुद्दीन ओवैसी असो किंवा नरेंद्र मोदी असो, मोदीच्या विरोधातही उभा राहिलो आणि ओवैसीच्या विरोधातही मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळे मी कधी जातीभेद करत नाही. बरं, अनेक वकील आहेत सोशल मीडियावरती, आम्ही बघतो की स्टोरीला बऱ्याचशा गोष्टी ठेवत असतात. आता या वकिलांच्या स्टोरीज वरती आम्ही कितपत विश्वास नाही, ठेवावा? बिलकुल नका ठेवू. एखादा वकील उठतो, पोलिसांनी असं केलं की तसं करायला पाहिजे, ह्याने हे केलं की तसं करायला पाहिजे, बिलकुल ठेवू नका. युट्यूब, गुगल, आमच्या ज्या वकिलांच्या ज्या स्टोऱ्या असतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. का? कारण कायदा प्रॅक्टिकली वेगळा आहे. बरेच वकील, मी म्हणणार नाही सगळेच सारखे, पण बरेच वकील असे आहेत की उठसूट उठतात, ते त्यांचं नॉलेज देतात की कलम हे असं म्हणतो, कायदा ते तसं म्हणतो, पोलिसांनी जर तुम्हाला फोन केला तर त्यांना असं असं विचारा. बिलकुल नाही, कारण प्रॅक्टिकली आयुष्य वेगळं आणि थेरी वेगळे. त्यामुळे मी स्वतः तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगेल, मी जरी इंस्टाग्रामला असेल, मी जरी फेमस असेल, मी काय कुठल्याच वकिलांच्या स्टोऱ्यावर विश्वास ठेवू नका. वकिली क्षेत्रामध्ये आजकाल आर्थिक मार्ग जे आहेत ते एक्सपांड झाले आहेत, वी कॅन से अजून जास्त ऑपॉर्च्युनिटीज आल्या आहेत किंवा वेगवेगळे वेज ओपन झाले आहे. याविषयी काय सांगता? येस, मी स्वतः सांगतो, मी बऱ्याच वकिलांना सांगतो. काय झालंय की उठायचं, कोर्टात यायचं, त्याचे केसेस लढायच्या आणि घरी जायचं. दिवाणी, सिव्हिल असं प्रकारे वकिलांनी काही मानसिकता बांधून ठेवली. परंतु आज वकिली क्षेत्रात पैसे कमवण्याचे बरेच माध्यम उघडलेले आहेत. उदाहरण देतो, मी स्वतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये लीगल ऍडवायझर म्हणून काम करतो. कुठलाही चित्रपट बनताना एखादा लीगल वकील लागतो. बँकवर असेल, कॉर्पोरेट क्षेत्रात असेल, इव्हन दो वकिलांनी एखाद्या सेलिब्रिटी सारखं वागायला पाहिजे. ऍडवाइस सुद्धा फ्री द्यायला नाही पाहिजे. आपण म्हणतो ना, गरिबाची केस लढतो, गरिबांच्या बाजूने आहे. काही नाही, गरिबी हे एक नाटक आहे. जो जितका गरीब असतो तो तेवढा माजरुडा असतो. कुठलाही गरीब केस देत असताना, साहेब आमची केस लढा, साहेब केस घ्या ना, असं करू तसं करतो, आणि नंतर हाच गरीब त्रास देतो, मग फोन करतो, परेशान करणार. कारण गरीब तो फक्त पैशाने असलेला नसतो. बऱ्याच वेळेस काही गरीब माजुरडे असतात. वकील काय झालं रे, 3 महिन्यात माणूस बाहेर पाहिजे, ही त्यांची लँग्वेज असते. त्यामुळे वकिलांनी कमर्शियल आणि प्रॅक्टिकली व्हायला. तुम्ही म्हणालात की शेवटपर्यंत एखाद्या वकिलाचं काम असतं की त्या आरोपीची बाजू लावून धरणं आणि त्याला तो गुन्हेगार नाहीये हे सिद्ध करणं. पण वकिली काम संपवून जेव्हा तुम्ही घरी येता, जेव्हा तुम्ही फक्त माणूस असता, जेव्हा तुम्ही वकील नसता, जेव्हा कोर्ट बाजूला असतं, जेव्हा सामाजिक परिस्थितीला तुम्ही एक माणूस म्हणून बघता, तेव्हा तो एक वकील सोडल्यानंतरचा तुमचा अँगल काय म्हणतो की एका वकिलानं जर तुम्ही वकील नसता तर हे करणं कितपत योग्य असतं? मला योग्यच वाटतं. कुठलंही असो, कुठलंही भांडण असो, सोसायटीमध्ये जरी 2 लोकांचे भांडण झाले तरी आपण ठरवू शकत नाही एक वाईट आहे किंवा चांगला आहे. त्या वाईट माझं सुद्धा बाजू ऐकून घ्यायला पाहिजे की तो वाईट का बोलतोय, असं नॉर्मली मला वाटेल. बरोबर, बाजू ऐकून घ्यायला पाहिजे. पण ऍट दी एंड ज्यावेळेला आपल्याला एक बाजू सामान्य कळली, माणूस म्हणून सुद्धा, दुसरी म्हणजे बाजू. मी समजा वकील नसेल आणि सामान्य माणूस असेल आणि समोरचा केस घेत असेल तर मला निश्चित आवडेल. का? कारण प्रत्येकाची बाजू समोर यायला पाहिजे. समोर येणं हा एक मुद्दा आहे, पण त्याचा लागायला निकाल लागणं हा एक दुसरा मुद्दा असू शकतो. तर मी निकाल लागण्याच्या बाबतीत बोलत होते की दोन्ही बाजू ऐकून सामान्य व्यक्ती घेतल्यानंतर असताना सुद्धा माझी तीच राहील की जे वकील आहे म्हणून. कारण मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे. काही लोक जे महिलांना छेडतात, भांडतात, केसेस होतात, तरी मी त्याची बाजू ऐकून घेतो सामान्य माणूस म्हणून सुद्धा. म्हणजे उदाहरण देतो, आता सोसायटीमध्ये माझे लहान मुलं खूप मित्र आहेत. मी सोशल मीडियाला बघा त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतो. तर 2 मुलं भांडतात, त्याचं भांडण असतं किंवा काहीतरी चोरी झालं असेल किंवा भांडण असेल, काही असेल, ते माझ्याकडे वकील अंकल म्हणून येतात. तर मी तो जो वाईट आहे त्याची सुद्धा बाजू ऐकून घेतो आणि चांगला असेल त्याची सुद्धा बाजू. तर मला वाटतं योग्य आहे. बरं, तुमच्या लहानपणचा एक किस्सा मी एका ठिकाणी ऐकलाय की ज्यावेळी तुम्हाला मार बसला होता एका पोलिसांचा आणि त्यावेळी दुसरे एक ऍडव्होकेट येऊन त्यांनी तुम्हाला त्यांना सॉरी म्हणायला लावलं होतं पोलिसांना. बरोबर. तर त्यावेळी तुम्हाला माहिती होतं की तुमची बाजू चुकलेली नाहीये, पण म्हणून तुम्हाला न्याय मिळाला म्हणून तुम्हाला बरोबर वाटलं असणार, चांगलं वाटलं असणार. मग ही सेम फिलिंग दुसऱ्या कोणामध्ये आपण आणू असं वकिली करताना वाटत नाही का? जर असं कळलं ड्युरिंग केस की समोरचा माणूस गुन्हेगार आहे. मी गुन्हेगार नव्हतो, मी निर्दोष होतो, म्हणून मला त्या वकिलांनी मदत केली. एक्झॅक्टली, म्हणून ते माझ्या मित्राचे वडील होते आणि माझं वय खूप लहान होतं. त्या दिवसापासून मला वकील होण्याची क्रेज झाली आणि त्यामुळेच मी बाजू मांडतो. आता इथे प्रश्न, तो जर गुन्हेगार तर मी गुन्हेगार नव्हतो. बरोबर. मग असंच दुसरे जर गुन्हेगार नसतील आणि तुमच्याकडे आलेली केस जर गुन्हेगारीची असेल तर अशा वेळेला तुमच्या मनात हा प्रश्न येत नाही का, समोरचा माणूस निर्दोष आहे तर त्याला कोर्टाला घेऊन किंवा न्याय व्यवस्थेला घेऊन त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल का की आपल्यासाठी इथे काहीच बनलं नाहीये जेव्हा की आपण स्वतः निर्दोष आहोत? नाही, मला असं काही नाही वाटत. मला वाटतं त्याचे काम आहे, त्याची आलेली केस आहे घ्यायची आणि लढायची. मी वकील आहे, मी हाडा मासाचा वकील आहे, मी आतून सुद्धा वकील आहे, माझा आत्मा सुद्धा वकील आहे, मी ती लढणारच. म्हणजे वकिलांवरती विश्वास ठेवावा
हे कळत नाही असं म्हणणारी जी लोक आहेत, हा. या सगळ्यांच्या स्टेटमेंटला आपण काय म्हणू शकतो, हे खरं आहे की नाही? जे लोक वकिलावर विश्वास ठेवत नाहीत ते 100% जेलला जातात. जे लोक वकिलावर विश्वास ठेवतात ते 100% जेलच्या बाहेर असतात. आता लोकांनी ठरवायचं त्यांना जेलला जायचं की बाहेर राहायचंय. वकिलावर पूर्ण विश्वास ठेवा. बरं, सध्या रिसेंटली वैष्णवी हगवणे प्रकरण सुरू आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच केसेसमध्ये असं होतं का की काही नाही मिळालं केस लढवण्यासाठी की मग चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे, कारण की ती एक मला वाटतं तो एक अशी ती एक अशी बाजू असते ज्याच्यामध्ये मग पूर्ण केसच फिरल्यासारखं वाटतं. म्हणजे समोरचा माणूस जेही बोलत असतो, इतके दिवस जेही ऐकत असतो, त्याचा कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जातो की अच्छा समोरच्याची पण बाजू होती का, म्हणून यांनी असं केलं का. मी तुम्हाला यासाठी विचारते की कारण ती महिला म्हणतीये की त्यांना अटक झाली पाहिजे. सध्या बऱ्याच महिला आवाज उठवत आहेत आणि तुमचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण एक वेगळाच आहे जो मी आतापर्यंत समजू शकले नाहीये. तर मला तुमच्याकडनं या केस विषयी पण आणि ओव्हरऑल व्ह्यू विषयी यामध्ये ऐकायला आवडेल. 3 बाबी मी महत्वपूर्ण सांगेन. वैष्णवी हगवणे प्रकरण मधले जे वकील आहेत, ऍडव्होकेट विपुल दुशिंगे, ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एकत्रच कोर्टात असतो. अतिशय चांगले वकील आहेत. त्या वकिलांनी जे काही स्टेटमेंट दिले, जी काही भाष्य केलं, मी त्या वकिलांच्या फेवरमध्ये आहे. विपुल दुशिंगेंनी जे काही स्टेटमेंट केली, जे काही सांगितलं, मी त्यांची बाजू घेईल. कारण विपुल दुशिंगे यांनी वकील म्हणून त्यांचं कर्तव्य खूप चांगल्या रीतीने पार पाडलेलं. एक वकिलाला मनमोकळेपणाने बोलायची संधी असायला पाहिजे, मुभा असायला पाहिजे, कारण तो पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी पैसे घेतो. दुसरी गोष्ट, वकील जर यावर बोलतील किंवा कोणीही असो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार असायला पाहिजे. कारण जे काही केस चालणार आहे, न्याय यंत्रणा चालणार आहे, ती बोलण्यावरून चालणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मन मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे. आज जर तुम्ही त्यामध्ये खेटे घालत असाल किंवा अडवणूक करत असायला पाहिजे की वकिलाने हे बोलावं, वकिलाने ते बोलू नये, तर भविष्यात कदाचित वकील बोलताना घाबरतील. त मम प प भव मम असा विचार करतील. वकिलाला, न्यायदेवतेला, पोलिसांना, पत्रकारांना, आपण सगळे लोकशाहीचा स्तंभ आहोत, आपल्याला बोलताना मुभा असायला पाहिजे. विपुल यांनी जे वक्तव्य केलं त्या बाबतीत ते निश्चितच कोर्टात योग्य ते पुरावे देतील. कारण विपुल ऍडव्होकेट बोलताना कायदेशीर बाबीच बोललेले आहेत. मी त्यांचे सगळे स्टेटमेंट बघितलेत, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. एका वकिलाला बोलण्याचा अधिकार असायला पाहिजे. आणि दुसरी तुम्ही गोष्ट, वकील म्हणूनच त्यांना सपोर्ट करताय, राईट? माणूस म्हणून सुद्धा मी माणूस म्हणून सुद्धा सपोर्ट करतोय. पहिल्यापासून सुद्धा मी तुमच्या याच्यामध्ये वक्तव्यात बोललो, मी विपुलला माणूस म्हणून सुद्धा सपोर्ट करतोय आणि वकील म्हणून सुद्धा सपोर्ट करतोय. का? कारण विपुल जो बोलला त्याचा आज ना उद्या काही कोर्टात निघेल, चार्जशीटमध्ये येईल किंवा पुराव्यात येईल किंवा भविष्यात काही ना काही समोर येईल. त्यामुळं त्याला बोलण्याची संधी असायला पाहिजे. मला सांगा, 2 लोक तुमच्याकडे भांडण करताना आले तर तुम्ही दोघांचं ऐकतात ना? दोघांचं ऐकणार ना? का तुम्ही म्हणणार नाही नाही याचं रक्त येतोय? समजा 2 लोक भांडण करून आले, एक रक्त बंबाळ आहे आणि एकाला रक्त लागलेलं नाहीये, तुम्ही म्हणणार आहे का तू रक्त लागलेलं नाही, तू आरोपी आहे? होऊ शकतं त्याने हाताने मारलेला असेल, काही घटना असेल, तर वकिलाला बोलायची संधी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वैष्णवी हगवणे या प्रकरणामुळे आता पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता असं प्रमाण वाढले. सध्या पेपरला विविध छळ प्रकरणी गुन्हे दाखल, हुंडा मागिता म्हणून गुन्हे दाखल असे प्रकरण वाढलेत. आता महिला आयोग पण जागृत झाले, ते पण पटापट पुरुषांच्या विरोधात गुन्हे दाखल करतायत. असतील तरी ते संपूर्णच खोटे असतील असं आपण तेच सांगतोय की पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता असं होऊ नये. म्हणजे हगवणीने जी हगवण केली त्या हगवणीवरून दुसऱ्या पुरुषांना समान हे करू नये. सगळे पुरुष वाईट नसतात, सगळ्या महिला या वाईट नसतात, तर अशा प्रकरणात वाढ होऊ नये. दुसरी गोष्ट, आरोपीने काय केलंय, कसं केलंय हा वकील त्याला विचारत असतो. आरोपी तो सुद्धा बोलत असतो. याशिवाय पोलीस जो MCRचा रिपोर्ट आणत असतात की आम्हाला यामुळे आरोपीची कस्टडी पाहिजे किंवा कशाला पाहिजे, तर त्या विरोधातले सुद्धा पॉइंट असतात, ते वकिलांनी मांडायला पाहिजे. त्यामुळे मी विपुलची बाजू घेईन. आणि अजून एक शेवटचं, तुम्ही जे म्हणले महिलांविषयी मला एवढा राग का किंवा द्वेष का, असं नाही. मी महिलांचा आदर करतो, परंतु मी त्या महिलांचा आदर नाही करत की ज्या पुरुषांवर खोट्या केसेस टाकण्यासाठी आमच्याकडे येतात. आता जर तुम्ही सांगितलं की मी एखाद्या आरोपीची त्याच्या हातून गुन्हा घडलाय, त्याची केस आपल्याकडे आली, तो खरं बोलतोय खोटं बोलतोय हे माहित नाही, परंतु जेव्हा कौटुंबिक प्रकरणाचे केस असतील किंवा कुठल्याही दिवाणी प्रकारच्या केसेस असतील, ते जेव्हा आल्यावर मी काय म्हणतो की जो आरोपी आहे ना त्याच्यावर केस टाकू, पण त्याच्या आई बाप बहीण कशाला पाहिजे? ज्यांनी गुन्हा केलाच नाही त्यांची नावं काय इन्क्लूड करायची? अशा महिलांच्या केसपासून मी लांब राहतो.
दुसरी गोष्ट, मला घडवण्यात माझ्या आईचा आणि बायकोचा खूप मोठा वाटा आहे. मी आज आपल्या समोर बसलेलो आहे. मी स्वतः सांगतो, मी 2008चा पास आउट आहे. मी बिअर बारमध्ये काम केलंय, मी पेपर टाकायचो, मी छोटे मोठे सगळे कामं केलेली आहेत. आणि ह्या वकिलीच्या प्रवासात जर मला माझ्या बायकोची साथ लाभली नसती तर मी इथपर्यंत आलोच नसतो. इव्हन दो सोशल मीडियावर 3 वर्ष, इंस्टाग्रामवर 3 वर्ष मी हिट नव्हतो, पण तीच रोज येण्यासारखी माझी व्हिडिओ बनवायची की तू टाक. तर मी महिलांचा आदर करतो, पण त्याच महिलांचा आदर करतो की ज्या सत्यासाठी खऱ्यासाठी लढतात. सो या सगळ्या डिस्कशनच्या एंडला आय वुड लाईक टू आस्क, जसं आपल्या चॅनलचं नाव आहे, की तुम्हाला बिग बॉस मध्ये जायचंय, खरं आहे की नाही? 100% खरं आहे. मला बिग बॉसला जायचंय आणि बिग बॉसला मला फेमस होण्यासाठी नाही जायचंय. फेमस मी तुमच्या आशीर्वादाने ऑलरेडी आहे, जनतेच्या आशीर्वादाने ऑलरेडी आहे. परंतु मला बिग बॉसमध्ये यासाठी जायचंय की जर मला तिथे संधी भेटली, चान्स भेटला, तर मराठा आरक्षणाची बाजू मी तिथं मांडेल. बरं, तुमच्याकडे जेव्हा इतके सगळे आरोपी म्हणा किंवा क्लायंट्स आपण म्हणू येतात, तेव्हा तुम्ही इतक्या वर्षांच्या वकिली प्रॅक्टिस नंतर तर चेहरेपट्टी ओळखत असाल, वाचत असाल की, आणि कळत असेल की समोरचा माणूस खोटं बोलतोय, खरं बोलतोय, किंवा काही अशा गोष्टी असतील स्पेसिफिक ज्याच्यामुळे कळतं की हा माणूस गुन्हेगार असू शकतो का किंवा नसू शकतो का? मी राजेश खन्नाचं एक तत्व याच्या बाबतीत पालन करतो. त्याचं तत्व होतं की दिल को देखो चेहरा ना देखो, चेहरों ने लाखों को लुटा. खरं सांगतो, आजच्या काळात ना लोकांना चेहऱ्यावरून ओळखणं, स्वभावावरून ओळखणं अवघड झालंय. मी माझ्या एका केसचं उदाहरण देतो. एका महिलेवर वेश्यावृत्तीचा व्यवसाय असल्याने त्या महिलेला अटक करण्यात आली होती. तिला आणलं होतं कोर्टात आणि नंतर तिच्या रिस्पेक्टसाठी ती केस मी लढली. शेवटी निकाल लागला. महिला काही दिवसांनी माझ्याकडे आली. मला म्हणली, सर मैं गरीब थी, आपको पैसे तो नहीं दे पाई, लेकिन और कुछ दे सकती हूँ. मला और कुछ मतलब क्या? मग मला त्यावेळेस जाणवलं की ही धंद्यावाली बाई आहे, ही लपून कधी कधी करते. परंतु तिचा चेहरा, तिची वागणूक, बोलायची पद्धत अशी होती की कळणार नाही. म्हणजे ती बोलताना सुद्धा असं बोलायची, दादा बघ ना माझ्यावर खरंच कसा अन्याय झालाय. मी काय बोलणार आहे दादा, तू समजून घे ना. अशा प्रकारची ऍक्टिंग. एवढंच कशाला, कधी कधी आम्हाला एखादा चेहऱ्यावरून वाटतो की हा गुंड आहे, पण तू आतून तो कधी कधी बऱ्याच वेळेस तो निर्दोष असतो. म्हणजे चेहरा बोलत नाही. आता मी चेहऱ्यावरून बदमाश वाटतो, मी बदमाश आहे नाही हे माझे घरचे सांगू शकतात. तर काय आहे की आजच्या काळात लोकांना चेहऱ्यावरून, स्वभावावरून ओळखणं अवघड झालेलं आहे. सोशल मीडियामुळं आणि पिक्चरचं जे वेड आहे त्यामुळे लोक जे आहेत आजच्या काळात ऍक्टिंग करू लागले. सो या सगळ्या प्रकरणाकडे बघताना आपल्या ओळखीतली माणसं असतील किंवा आपण ज्यांच्याशी बोलतो, ज्यांच्याशी आपले संबंध येतात, त्यांच्यावर पण बघता क्षणी कितपत विश्वास ठेवावा हे ओळखणं कठीण आहे. खरं आहे की नाही?